रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ओबीसी मोर्चा झाला तरी सरकार झुकायला तयार नाही। 1 नोव्हेंबर रोजी नागपुरात बैठक, आमदार विजय वडेट्टीवार। ओबीसी मोर्चा झाला तरी सरकार झुकायला तयार नाही। सरकारमधील काही चेले चपाटे ओबीसी नुकसान होत नाही असे सांगत आहेत, मात्र मराठा आरक्षण जीआर मुळे ओबीसींचे नुकसान होत आहे असे सर्व तज्ञांनी आम्हाला सांगितले आहे। त्या जीआरचा अर्थ सरसकट असाच होतो। ओबीसी मोर्चा निघून 2 आठवडे झाले तरी सरकार काहीही करायला तयार नाही। त्यामुळे विदर्भातील ओबीसी नेते आणि महाराष्ट्रातील काही निवडक ओबीसी नेते यांच्या सोबत 1 नोव्हेंबर रोजी नागपुरात बैठक होणार आहे, अशी माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली। पाहूया ते पुढे काय म्हणतात। 1 तारखेला ओबीसी नेत्यांची विदर्भातील बैठक लावलेली, काय आयोजन आहे, कोण असणार? आता मोर्चा झाला, सरकार काही झुकायला तयार नाही। सरकारचे चेले चपाटे जे ओबीसीचे दुश्मन आहेत ते या जीआरचा कुठलाही ओबीसीला नुकसान होणार नाही अशा प्रकारची छाती बदलून सांगत आहेत, पण यामध्ये संपूर्णतः ओबीसीचं नुकसान होत आहे। हे आता आम्हाला सर्व आमच्या सगळ्या तज्ञ लोकांनी आणि आमच्या सगळ्या एक्सपर्टनी आमच्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांनी सरसकट त्या जीआरचा अर्थ सरसकट होतो। बावनकुळे साहेब म्हणाले की 4 जिल्ह्यापुरती मर्यादित आहे। अहो, निजामच्या 4 जिल्हे होते, 4 चे 8 झाले आणि 8 झाल्यानंतर जो ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतंय ते प्रमाणपत्र ओबीसीचं कुठेही महाराष्ट्रात देशात कुठेही लागू होतं। एकदा त्याच्या हातात प्रमाणपत्र आलं की त्यामुळे ते काही 8 जिल्ह्यासाठी प्रमाणपत्र ओबीसीचं देणार आहे, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीचं प्रमाणपत्र। म्हणजे असं कशाला दिशाभूल करून बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही ओबीसीच्या भरोशावर मोठे झाला। तुम्हाला अडगडीत टाकलं होतं काँग्रेस आपल्या भाजपनी, परंतु ओबीसी मुवमेंट सुरू झाल्यानंतर तुमची दखल त्यांना घ्यावी लागली आणि तुम्हाला त्या पदावर बसवावं लागलं। हे ओबीसीचं यश आहे, हे बावनकुळे साहेबांनी विसरू नये। आणि त्यामुळे त्यांनाही आमची विनंती आहे की या जीआरमुळे नुकसान होत आहे, तुम्ही जरा हिंमत करून बोला मंत्रिमंडळामध्ये, तुम्ही सत्तेच्या खुर्चीसाठी वाहत जाऊ नका, अशी सुद्धा आम्हाला त्यांना विनंती करायची आहे। राहिला विषय की आता 15 दिवस झाले, 20-16 दिवस आमचा मोर्चा निघून सरकार काय हलायला तयार नाही। आता 1 तारखेला आम्ही नागपुरात विदर्भातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्या बरोबर आणि महाराष्ट्रातील काही निवडक ओबीसी नेत्यांच्या बरोबर ही बैठक होणार आहे। पुढची रणनीती कशी ठरवायची हा जीआर रद्द करण्यासाठी, कारण हा जीआर रद्द झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचा आपण नुकसान टाळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आम्हाला कुणाला दिलं याचं आम्हाला हे नाही, पण आमच्या वाट्याचं कोणी नेऊ नये हीच आमची सगळ्यांच्याकडनं अपेक्षा असणार आहे। आम्ही कोणाचे दुश्मन नाही, मराठा समाजाचे सुद्धा आम्ही दुश्मन नाही। मराठा समाजांना दिलंच पाहिजे, पण तो स्वतंत्र हे करून दिलं पाहिजे, ही आमची काल भूमिका होती, आजही भूमिका आहे आणि उद्याही असणार आहे। त्यामुळे या 1 तारखेच्या बैठकीमध्ये हा सर्व चर्चा होऊन पुढची भूमिका आमची काय असणार हे आम्ही जाहीर करू।